स्वामी समर्थ. नागपूरमधल्या एका बाईने उद्या माझ्या अंत्यसंस्काराला या असे बोलून आपलं जीवन संपवलं. ती एक बायको होती. तिने आपल्या संसार टिकवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. वारंवार नवऱ्याला फोन केले. ती डिप्रेशनमध्ये होती, स्ट्रेसमध्ये होती. तिच्या नवऱ्याने एकही कॉल उचलला नाही, ना तिच्या मैत्रिणीने कॉल उचलला. टेन्शनमध्ये, कुठल्या मूडमध्ये, काय समोरच्या मनात काय चालू आहे हे माहिती नसतं. म्हणून फोन न उचलणे ही चूक, हा गुन्हा करू नका. एखाद्याचा जीव आपल्या फोनमुळे वाचू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं महत्त्व, आपली किंमत एखाद्याला जर नसेल तर त्या व्यक्तीसाठी जीव देणे हे कितपत योग्य आहे. तुम्ही सुद्धा आपल्या स्वतःच्या आयुष्यात इतकं ध्येयवादी व्हा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिशा नसेल, ध्येय नसेल तर तुमच्या आयुष्यात कितीही संधी चालून आल्या तरी तुम्हाला त्या संधी दिसणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात फोकस ठेवा. त्या व्यक्तीपासून लांब जा. व्यक्तीचा खूप मनस्ताप होतोय, त्रास होतोय. आपल्या मेंटल हेल्थची जबाबदारी आपली स्वतःची आहे. कुठल्या तरी देवावर, मी असं म्हणत नाही स्वामींवर, एका तरी देवावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या देवाचं बोट पकडून तुमचं हे सुरेख आयुष्य आहे त्याचा आनंद घ्या. कारण एकदा तुमचा जीव गेला तो परत येत नाही आणि तुमच्या जाण्याने कोणालाही फरक पडत नाही. देव तारी त्याला कोण मारे. श्री स्वामी समर्थ.